हे पुस्तक वाचतंय का तेलियाने सगळं ऑइल इकॉनॉमी बद्दल आहे. मिडल ईस्ट मध्ये ऑइल किंवा ते राजकारण कसं चालतं त्याच्याबद्दल. पण ह्याच्यातून एक गोष्ट शिकायला भेटते की मनी मॅटर का करतो आयुष्यात, पैसा मॅटर का करतो. एक इंडिव्हिज्युअल माणूस असेल किंवा देश पण असेल. तर इंग्लंडचा आणि इजिप्तचा किस्सा दिलेला. इजिप्तचा जो सुएझ कॅनल आहे तो इंग्लंडच्या म्हणजे अधिकाराखाली होता आणि मग तो इजिप्तनं घेतला समजा हिसकावून त्यांच्याकडून लष्करी कारवाई करून. आता इंग्लंडचं ते खूप जिव्हारी लागलेलं आणि त्यामुळे इंग्लंडनं कारवाई करायचं ठरवलं. पण अमेरिकेच्या संमतीशिवाय ह्या भागात काहीच करू शकत नव्हतं कुणी. आणि अमेरिकेला विश्वासात न घेणार अमेरिकेला विचारलं. अमेरिका म्हणले आम्ही काय तुम्हाला मदत करणार नाही तर तुम्ही अशी कारवाई करू नका. तरी इंग्लंडने ती कारवाई केली. म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांनी पैशाच्या जोरावर इंग्लंडला कसं गुडघ्यावर आणलं आणि तोंड घशी म्हणजे एक काही ज्याचा म्हणजे सूर्य डुबत नाही त्या साम्राज्याचा. म्हणजे इंग्लंडचं सगळीकडे राज्य होतं ना, ते कसे तोंडावर पडले तर त्याचा किस्सा आहे, ते तुम्ही वाचतो तुम्हाला. हे आयझनहॉवर हे सगळं पाहत होते. आयझनहॉवर म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष. महासत्ता म्हणून घेणारा देश इतका बावळटपणा करतील असं वाटलं नव्हतं. ते म्हणलं होतं इजिप्तवर हल्ला करू नका, ह्या भागात शांतता राहू द्या म्हणून. असं मत त्यांनी या दोन देशांच्या कृतीवर नोंदवलं. एरवी कायम साम्राज्यवादाला विरोध करणाऱ्या माजी लष्करी अधिकाऱ्याला त्यावेळी जाणवलं इंग्लंडला व्यसन घालण्याची हीच वेळ आहे. इंग्लंड ऐकलं ना अमेरिकेचं, मग व्यसन घालण्याची ही जाणीव झाल्यानंतर ते लगेचच कामाला लागले. IMF कडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून इंग्लंडच्या वाटेवर असणारं कर्ज त्यांनी रोखलं. आड घातली, पैसे हवे असतील तर इजिप्तमधली कारवाई थांबा. इंग्लंड कसं महायुद्धातून सावरलं होतं आणि पैसे नव्हते जवळ समजा एवढे, त्यामुळे त्यांनी आड घातले की जर पैसे पाहिजे असतील तर युद्ध थांबवा. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या पायावर उभं राहू पाहणारा इंग्लंडसाठी हा मोठा धक्का होता. त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज होती. अमेरिका तर ऐकायला तयार नव्हते. पैशाशिवाय काहीच होत नाही. आणि एडन यांना जाणीव झाली पैशाचं सोंग आणू म्हटलं तरी आणता येत नाही. 2 दिवसात त्यांनी अमेरिकेपुढे रांगे टाकले आणि 7 नोव्हेंबरला आपली इजिप्त मोहीम थांबवली. ते इतके आगीत होते इंग्लंडच्या फौजा मागे घ्यायचे भान त्यांना राहिले नाही. तसं न करता त्यांनी युद्ध संपण्याची घोषणा केली. कोणता पण देश असू द्या, तुम्ही जर इकॉनॉमिकली जर इंडिपेंडेंट नसाल तर दुसरा देश तुम्हाला कंट्रोल करणार. कारण कशाचं जरी सोंग आणलं, पैशाचं सोंग आणता येत नाही. देशात महागाई वाढेल किंवा पैसा जरी कमी पडायला तर तिथले लोकच उठाव करतात त्या राज्यकर्त्या विरोधात.